श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। तर स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी छोटीशी कथा घेऊन आली आहे। तर व्हिडिओ स्किप न करता कथा पूर्ण ऐका। तर स्वामी भक्तांनो, एक भगवान श्री कृष्णाचं मंदिर होतं। त्या मंदिरामध्ये एक साधू महाराज रोज भगवान श्री कृष्णाचे भक्ती गीत गात असे, भजन करत असे। पण त्याची एक सवय होती की जेव्हा पण मंदिरात गर्दी व्हायची तेव्हा तो जोरजोरात भजन बोलायचा, आणि जेव्हा गर्दी कमी व्हायची तेव्हा तो शांततेने हळूहळू भजन करायचा। काही दिवस निघून जातात। त्या मंदिरामध्ये एक दुसरा साधू पुरुष येतो आणि 4 महिने त्या मंदिरामध्ये तो राहण्याचा विचार करतो। पण त्या साधू महाराजांचं उलट असायचं। जेव्हा पण गर्दी असायची तर ते साधू महाराज शांततेने बसायचे, हळूहळू मनातल्या मनात भजन करायचे। जेव्हा पण पब्लिक निघून जायची, म्हणजे भक्त निघून जायचे, गर्दी कमी व्हायची, तेव्हा ते जोरजोरात भजन करायचे। तर जो पहिला साधू महाराज असतो तो दुसऱ्याला विचारतो की तुम्ही असे का करता, की जेव्हा गर्दी कमी होते तेव्हा तुम्ही भजन जोरात करता आणि गर्दी जास्त होते तेव्हा तुम्ही भजन मनातल्या मनात करता। तर ते म्हणतात की तुला नंतर मी कधीतरी सांगेल। असे काही दिवस निघून जातात। पण जो पहिला साधू महाराज असतो तो नवीन चप्पल विकत घेतो। नवीन चप्पल विकत घेतल्यानंतर तो ती चप्पल मंदिराच्या बाहेर ठेवतो। आता जेव्हा पण तो भजन करणार, म्हणजे जेव्हा तो मंदिरात बसलेला असेल तेव्हा त्याचं सर्व लक्ष त्या चपलीमध्ये असायचं की माझी चप्पल कोणी चोरून घेऊन जाईल का, असं त्याच्या मनामध्ये सतत विचारायचं असायचा। आणि चपलीमध्ये मन असल्या कारणानं त्याचं भजनातून मन कमी कमी व्हायला लागलं। जेव्हा पण भक्त दर्शनासाठी येत होते, गर्दी जास्त वाढत होती, तेव्हा ते सर्व त्याला विचारत होते की साधू महाराज, तुम्ही पहिल्यासारखे भजन बोलत नाही, आणि आता तुम्ही पहिल्यासारखे भजन पण नाही बोलत आणि मनासारखे भजन करत नाहीत, असे त्याला म्हणत होते। तर तुम्ही एखादं भजन बोला। तो भजन बोलायचा पण सगळं मन त्याचं चपलीत असायचं। असे 2, 4, 8 दिवस निघून जातात। मग एक दिवस तो साधू महाराज रात्री झोपलेला असतो। झोपल्यानंतर त्याला एक स्वप्न येतं। त्या स्वप्नामध्ये भगवान श्रीकृष्ण बाहेर वट्यावर बसलेले असतात। जिथं त्याची चप्पल आहे त्या चपलीच्या जवळ ते बसलेले असतात, हे त्याला स्वप्नात दिसतं। तर जेव्हा पण तो साधू महाराज भजन मंदिरात बोलत होता तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याच्या चपलीचे रक्षण करत होते, असं त्याला स्वप्नात दिसलं। हे बघून तो खूप घाबरला की असं कसं मला स्वप्न दिसलं। तर तो जातो आणि जो दुसरा साधू महाराज असतो त्याला विचारतो। त्याला विचारल्यानंतर त्या साधू महाराजांच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ते त्याला सांगतात की अरे, तू जेव्हा भजन बोलत होता तेव्हा भगवान श्रीकृष्ण तुझ्या चपलीचे रक्षण करत होते। याचा अर्थ असा होतो की आपण मनापासून केलेली सेवा, आपण मनापासून परमेश्वराचं नामस्मरण करतो आणि सर्व काही परमेश्वरावर सोपवतो, तर परमेश्वर सदैव आपल्या परिवाराचे प्रत्येक संकटापासून, प्रत्येक समस्यापासून रक्षण करतात। तर जे पण आपण समस्या आहेत त्या सर्व परमेश्वराला अर्पण करून नामस्मरण केलं तर परमेश्वर आपल्याला सर्व समस्यातून बाहेर काढतो। ही छोटीशी कथा आहे, पण या कथेतून आपल्याला एकच शिकायला मिळतं की आपण जर मनापासून परमेश्वराचे नामस्मरण केले तर परमेश्वर आपल्या केसालाही धक्का लागू देत नाहीत। प्रत्येक संकटात ते आपल्या पाठीशी उभे असतात। तर स्वामी भक्तांनो, कथा आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर भेटूया अशाच नवीन कथेसोबत। श्री स्वामी समर्थ। स्वामी तुमच्या सर्वांचे सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामी चरणी मी प्रार्थना करते आणि आजचा संदेश इथंच थांबवते।